आता आपण पाहणार आहोत भारतीय हवामान खाते ते कशा प्रकारे कार्य करते बघा. आपण पाहणार आहोत हा जो तुम्हाला मॅप दिला आहे तो मॅप कसा आहे तुम्हाला बघा पाहू शकता. हा जो आहे तो भारताचा इथे नकाशा आहे. इथे दिला आहे शिमला, न्यू शिमला, दोन प्रकार आहेत. शिमला आणि न्यू शिमला इथे दिलेलं आहे. आणि बघा इथे दिलं आहे की भारतीय हवामान खात्याची स्थापना ही कधी झाली आहे. 1875 मध्ये शिमला येथे केली आहे व याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे व दर दिवशी हवेची स्थिती दर्शवणारे नकाशे इथे केले जातात. बघा इथे त्यांनी सांगितलं आहे की दर दिवशी हवेची स्थिती काय आहे, की रोजच्या रोज की इथे हवा कोणत्या प्रकारची आहे, दमट आहे, उष्ण आहे किंवा मध्यस्थिती आहे, कोणत्या प्रकारची स्थिती आहे हे रोजच्या रोज इथे अपडेट केले जात आहे. आणि याची जी स्थापना आहे भारतीय हवामान खात्याची स्थापना ही 1875 मध्ये केली आहे. परीक्षेला हा प्रश्न विचारू शकतो की भारताची जी स्थापना आहे ती कोणत्या पद्धतीने केली आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 1875 मध्ये शिमला या ठिकाणी केली आहे व याचे मुख्य कार्यालय कुठे आहे, पुणे या ठिकाणी आहे व दर दिवशी हवेची स्थिती दर्शवणारे नकाशे इथे केले आणि रोजच्या रोज इथे अपडेट करण्यासाठी देखील हवेची स्थिती काय आहे हे रोजच्या रोज इथे अपडेट केले जाते. इथपर्यंत बोलायला तुम्हाला कळालं आहे. आता बघा इथे पुढे पाहणार आहोत. बघा इथे दिली आहे बघा की स्थानीय मोसम सूचना. तापमान 42 डिग्री सेल्सिअस आहे. 24 तासात 2 वेळा ते प्रसिद्ध केले जाते. 24 तासात किती वेळा प्रसिद्ध केले जाते, ते 2 वेळा तिथे पुणे या ठिकाणी केले जाते. बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की बघा हवामान शिमला इथे केले जाते आणि त्याचे मुख्य कार्यालय कुठे आहे, पुणे इथे केले जाते. आणि याचे जे हवामान आहे ते 24 तासात 2 वेळा तिथे प्रसिद्ध केले जाते व भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खाते, नौकायन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन संस्था या सर्वांशी देखील ते संबंधित आहे. अशा प्रकारे ते 2 वेळा दिवसात 24 तासात 2 वेळा ते सिद्ध केले जाते व भारतीय हवामान खात्यातर्फे विमान खाते, नौकायन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्र, तेल, बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. बघा कसे हवामान खाते आहे, पाटबंधारे आहे, नौकायन खाते आहे, शेती आहे, पाटबंधारे आहे, समुद्रातील जे तेल आहे ते चित्र तुम्ही पाहू शकता. व संशोधन व उत्पादन जी संस्था आहे याच्या मार्फत देखील इथे केले जाते व यांचा समावेश होतो धुळीची वादळे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णता किंवा थंडीची लाट आहे, सुनामी इत्यादी संकटाची पूर्वसूचना या खात्यातर्फे दिली जाते. आता त्यांनी बघा कोणकोणत्या गोष्टीचे इथे दिलेले आहे की भारतीय हवामान खाता आहे कोणकोणत्या गोष्टीची तुम्हाला पूर्वसूचना देतं की धुळीची वादळे. बघा इथे तुम्हाला दिलं आहे धुळीची वादळे, वाळूची वादळे. जेव्हा ज्याप्रमाणे धूळ येत असते की फक्त जेव्हा हवा वाहते त्या हवेमध्ये फक्त काय दिसतो, धूळ दिसते. धुळीची वादळे, वाळूची वादळे, ज्या ठिकाणी वाळू आहे मग त्या ठिकाणी वाळूची वादळे, मुसळधार पाऊस हा कोणत्या ठिकाणी पडणार आहे हे देखील सांगितले जाते. उष्णता किंवा थंडीची लाट की जिथे ज्या ठिकाणी खूप ऊन पडणार आहे, उष्णताची लाट येणार आहे किंवा थंडीची देखील लाट येणार आहे, सुनामी येणार आहे. सुनामी सगळ्यांना माहीतच आहे की बघा अशा प्रकारे जी सुनामी बघा इथून आलेली आहे की सगळं वाहून ही सुनामी कुठे आलेली आहे, बघा ही रस्त्यावरती आलेली तुम्हाला इथे चित्रात दिसत आहे, बरोबर. इत्यादी संकटाची पूर्वसूचना या खात्यातर्फे दिली जाते. कोणत्या खात्यातर्फे, भारतीय हवामान खाते याच्यातर्फे इथे दिली जाते की आणि याच्यामुळे आपण प्रत्येक जी जनता आहे, जो मनुष्य आहे तो काय होत आहे, अलर्ट राहत आहे, तो जागरूक राहत आहे आणि त्यानुसार तेव्हा त्याला समजलं की नाही अशा प्रकारचे आपण जे संकट आहे त्याच्यापासून देखील स्वतःचा बचाव करू शकतो. बघा आता इथे जो पुढचा जो टॉपिक आहे मान्सून प्रारूप व हवामानाचा जो अंदाज आहे तो कोणत्या प्रकारचा आहे. बघा इथे तुम्ही चित्रात पाहू शकता की अशा प्रकारे मान्सूनचा प्रारूप आणि हवामानाचा अंदाज केला आहे. भारतातील मान्सून संबंधी अंदाज वर्तवण्याची जी परंपरा 100 वर्षापेक्षा जुनी आहे. बघा आता त्यांनी इथे काय सांगितले की भारतामधील त्यांनी सांगितले स्पेसिफिक जो आपला भारत देश आहे त्याच्यातून त्यांनी की भारतातील मान्सून संबंधी अंदाज वर्तवण्याची परंपरा म्हणजे एक प्रकारे एक अंदाज त्यांनी दाखवला आहे की म्हणजे अशा या ठिकाणी पाऊस होणारच आहे ना, की एक प्रकारे अंदाजाच्या मार्फत त्यांनी वर्तवण्याची जी परंपरा आहे ही परंपरा कधीपासून आहे, 100 वर्षापेक्षा देखील जुनी आहे. की 2 दिवसांनी पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे किंवा पाऊस पडणार नाही की अंदाजामार्फत दर्शवली जाते. ही परंपरा जुनी आहे. IMDचे संस्थापक HF ब्लेनफोर्ड यांनी सर्वप्रथम हवामानाचा अंदाज वर्तवला होता. आता हा हवामानाचा जो अंदाज आहे तो सर्वप्रथम कोणी वर्तवला होता, जे त्याचं नाव आहे संस्थापकाचं HF ब्लेनफोर्ड यांनी हवामानाचा जो अंदाज आहे तो वर्तवला होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केलं होतं की अशा प्रकारे तिथे पाऊस पडणार आहे, ऊन पडणार आहे किंवा जिथे पाऊस पडणारच नाही की अशा प्रकारे हवामानाचा अंदाज वर्तवला.
भारतातील मान्सून संबंधी अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापूर्वी आहे व त्याची जुनी पद्धत आहे. व MIDचे जे संस्थापक आहेत म्हणजे हे MH ब्लेनफोर्ड आहेत, यांनी सर्वप्रथम जो हवामानाचा अंदाज वर्तवला होता. हे देखील एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. 1990 ते 2002 पर्यंत डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी बनवलेल्या मान्सूनचे प्रारूप हे वापरले जात होते. आता त्यांनी काय सांगितलं की 1990 पासून ते 2002 पर्यंत तर जो हा कार्यकाळ आहे म्हणजे कितीचा आहे बघा की 1990 ते 2002 यापर्यंत डॉक्टर वसंत गोवारीकर जे डॉक्टर आहेत त्यांनी काय केलं आहे की यांनी बनवलेला जो मान्सूनचे प्रारूप हे वापरले जातो. त्यांनी यांनी बनवलेले जे प्रारूप आहे ते त्यांनी बनवलेले आहे आणि त्याच्यामार्फत ते कार्य करत होते. बघा आपण पुढे जाणार आहोत. आता सध्या काय आहे की सध्या कोणत्या प्रकल्पावर जोर दिला आहे. सध्या IITM तर्फे नवीन प्रारूप तयार केले आहे की जे 1990 ते 2002 पर्यंतचे जे डॉक्टर वसंत यांनी केले ते गोवारीकर आणि आता जे बनवले आहे ते सध्या कसले बनवले आहे. IITM काय आहे नाव बघा. IIT म्हणजे ते दिले आहे भारतीय प्रौद्योगिक संस्था मद्रास इथे दिलेलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी इन मद्रास बरोबर. आणि मग हे जे आहे सध्या IITM तर्फे नवीन प्रारूप तयार केले जातात. या प्रारूपचे संख्यात्मक प्रारूप, समुचित प्रारूप व सांख्यिकी प्रारूप असे प्रकार पडतात. किती प्रकार पडले. 3 प्रकार पडले. तुम्ही पाहू शकता बघा किती आहेत बघा. या प्रारूपाची संख्यात्मक प्रारूप हा 1 आहे, समुचित प्रारूप हा 2 आहे आणि जो तिसरा प्रारूप आहे तो सांख्यिकी बघा. संख्यात्मक, सांख्यिकी आणि समुचित अशा प्रकारचे हे 3 प्रारूप आपण याच्यामध्ये पाहतो आणि सध्या हे प्रारूप इथे प्रचलित आहेत. याचे प्रारूपे आपण तयार केली जातात. सध्या IIT तर्फे नवीन प्रारूप तयार केली जातात आणि या प्रारूपची अशा 3 प्रकारामध्ये देखील त्याची मांडणी आहे. आता आपलं जो नेक्स्ट टॉपिक आहे बघा त्यांनी सांगितलं की घनकचरा व्यवस्थापन आणि गाळाची गरज. आता घनकचरा व्यवस्थापन म्हणजे घनकचरा म्हणजे काय की कचऱ्याचे देखील विविध प्रकार आहेत. ते प्रकार देखील आपण मुलांना पाहिले की जे घनकचरा आहे. घनकचऱ्यामध्ये देखील कोणता कचरा येतो. जो घरचा कचरा येतो तो. तर मुलांना बघा घनकचरा व्यवस्थापन यामध्ये देखील कचऱ्याचे व्यवस्थापन हे कशा प्रकारे करतात आणि त्यामुळे कशा प्रकारे काळाची गरज आहे हे आपण या घटकाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर कचरा म्हटल्यावर कचऱ्याचे देखील वर्गीकरण आहे. कचऱ्याचे देखील प्रकार पडतात व त्याचे प्रकार देखील 4 आहेत. एक घरगुती कचरा आहे, एक धोकादायक कचरा आहे, जैवैद्यकीय कचरा आहे आणि एक औद्योगिक कचरा आहे. मग या कचऱ्यामध्ये देखील जो आपला घरगुती कचरा आहे म्हणजे ओला कचरा आहे, सुका कचरा आहे, वाळलेला कचरा आहे, भाज्याचा कचरा आहे, त्याच्यामध्ये प्रकार मोडतात. त्यानंतर दुसरा जो कचरा आहे धोकादायक कचरा मग त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो रसायने आहे, काचकाम आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जैवैद्यकीय कचरा आहे. त्याच्यामध्ये बँडेज आहे, सुया आहे, कैची आहे, त्याचप्रमाणे कापूस आहेत. हे अजैवैद्यकीय कचरा आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक कचरा आहे. त्याच्यामध्ये देखील रसायने आहे, वाळू आहे, खडक आहे. मग हा देखील त्याच्यामध्ये कचरा पडतो. मग अशा प्रकारे एक कचरा आहे जो घन कचरा आहे त्याचे वर्गीकरण केले आहे. त्या कचऱ्याचे प्रकार कोणते आहेत, त्या प्रकारामध्ये देखील त्याची उदाहरणे कोणती आहे हे देखील मुलांना मी तुम्हाला आता समजून सांगितलेली आहे. चला आता आपण बघायच्या चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत की हा बघा आता इथे दिले आहे. मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात की मानवाच्या रोजच्या विविध कृतीमधून की माणूस हा रोजच काय करतो की जे त्याच्यामध्ये जे वेस्टेज आहे तो नेहमी टाकून देत असतो. त्या टाकाऊपासून देखील तो टिकाऊ वस्तू बनवत असतो. पदार्थ तयार होतात व त्यांना घनकचरा म्हणतात. म्हणजे त्या गोष्टीला काय म्हणत आहोत घनकचरा. जर आपण योग्य पद्धतीने त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तरच हे जे टाकाऊ पदार्थ आहे ते टिकाऊ बनते. जर आपण त्याची योग्य प्रकारे आपण विल्हेवाट लावली म्हणजे आपण योग्य पद्धतीने जर त्याला पुनर्वापर जर त्याचा केला, जर आपण पुनर्निर्मिती करून पुनर्वापर केला तर त्याचा हा उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारचा जो हा कचरा आहे तो वेस्टेज ऑफ पडलेला असतो. कचऱ्यामध्ये देखील प्रकार आहेत की जे ओला कचरा आहे, जो घरगुती कचरा आहे. मग आपल्याला बघा सरकारने आता अहवाल केला की जो 2 डबे करायचे आहेत, एक ओला कचरा एक सुका कचरा. मग ओला कचऱ्यापासून देखील खत निर्मिती केली जाते. सुका कचरा जो प्लास्टिक म्हणा, बॉटल म्हणा किंवा ज्या तुटलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत, जे खेळणे आहेत, मग त्याला पुन्हा रिसायकलिंग करून पुन्हा त्याचा वापर केला जातो. अशा प्रकारे दोन्ही कचऱ्याचा पुन्हा वापर होत आहे बरोबर. एक सुक्या कचऱ्याचाही वापर होत आहे आणि ओल्या कचऱ्याचाही वापर होत आहे. ओल्या कचऱ्याचा खत निर्मिती म्हणून देखील त्याचा वापर होत आहे. अशा प्रकारे मानवाच्या रोजच्या विविध जी कृतीतून काय करते आणि जे टाकाऊ पदार्थ केले जातात त्या टाकाऊ पदार्थातून तयार होणारा जो पदार्थ आहे त्याला घनकचरा म्हणतात. जर आपण हे योग्य पद्धतीने
पद्धतीने कचऱ्याची जर विल्हेवाट लावली तरच आपण त्याला काय म्हणत आहोत बघा, कचऱ्याची विल्हेवाट लावली तरच हे जे टाकाऊ जे पदार्थ आहेत हे टिकाऊ पदार्थ म्हणणार. म्हणजेच काय बघा इथे हे टाकाऊ पदार्थ अशा प्रकारे जे बघा कितीतरी कचरा जो घाण आहे तो टिकाऊ, तरच हे टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात. आता त्यांनी सांगितले तरच हा पदार्थ आहे तो काय आहे, ऊर्जेचा एक मौल्यवान स्तोत्र होऊ शकतो. म्हणजे सध्या संपूर्ण जगासमोर घन कचरा ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी व जमीन दोन्हीही प्रदूषित होत आहे. आता साहजिकच आहे की इतक्या लोकांचा इतक्या पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि जितकी लोकसंख्या वाढली तर साहजिकच तितक्याच प्रमाणामध्ये जो घनकचरा आहे तो देखील तितक्याच प्रमाणे वाढला आहे. पण त्याचमुळे साहजिकच आहे हा जो कचरा आहे कोणत्या तरी ठिकाणी येऊन साठणार आहे आणि ज्या ठिकाणी साचणार आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे ती कशी होणार आहे, साहजिकच ती प्रदूषित होणार आहे. बरोबर, म्हणजे ती कोणत्याच उपयोगाची राहणार नाही, कारण हर एक प्रकारचा कचरा त्या ठिकाणी येऊन साचत आहे आणि त्यामुळं हा कचरा काही पाण्याच्या ठिकाणी जात आहे, त्यामुळं पाणी दूषित होत आहे, जमीन प्रदूषित होत आहे आणि म्हणजेच म्हणजे या ठिकाणी किती मोठं नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचं नुकसान होत आहे, जमीन वापरण्याचं देखील आपल्याला ती वापरता येत नाही, ती यूज करता येत नाही म्हणून त्याचं नुकसान होत आहे. तर अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितलं की टाकाऊ काय, तर आपण बघा इथे त्यांनी दिलं आहे तर आपण या तर पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान सूत्र होऊ शकतो सध्या संपूर्ण जगासमोर. आणि सध्या समोर जो संपूर्ण जगाला पडलेला जो एक प्रश्न आहे की एवढ्या साऱ्या कचऱ्याचं करायचं काय, ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं पाणी आणि जमिनी दोन्ही काय झालेले आहेत, प्रदूषित झाले. की तुम्ही ज्या ठिकाणी जाता, तुम्ही रस्त्याने चालत असाल, रस्त्याच्या कडेला पण तुम्हाला कचरा दिसेल, मग तिथे एका व्यक्तीने आणून टाकला तर तिथे परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो परत त्याचा ढीग दिसेल. म्हणजे इथे तिकडच्या लोकांना काय वाटतं की इथे कचरा टाकण्याची जागा आहे, माझ्या ठिकाणी तो ढीग तयार होतो आणि त्याच्या खालची जी जमीन आहे ती प्रदूषित होत आहे आणि काही ठिकाणी लोक पाण्यामध्ये देखील कचरा टाकतात, त्यामुळे पाणी देखील प्रदूषित होत आहे. तशा प्रकारे जमीन आणि पाणी हे दोन्हीही प्रदूषित होत आहे. जसे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे इथे देखील खूप सारा कचरा पाण्यामध्ये येऊन टाकलेला आहे, हे तुम्हाला इथे दिसत आहे. तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झाला आहे व पर्यावरणाचा ऱ्हास व आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आता त्यांनी काय सांगितलंय की तसेच मानवी अधिवासाला, की ज्या ठिकाणी मानव वस्तीने राहत आहे, ज्या ठिकाणी मनुष्य राहत आहे व तो पाण्याच्या ठिकाणी असू दे, त्या कचऱ्याच्या ठिकाणी किंवा कचऱ्याच्या बाजूला किंवा जिथे पाणी घाण पाणी आहे, गाळ आहे आणि जिथे सतत कचरा येऊन टाकला जातो, मग अशा वेळेस मानवी अधिवासाला काय आहे, साहजिकच धोका निर्माण होत आहे. कसा धोका होत आहे मुलांना, की जेणेकरून तिथे असणारे जे मच्छर आहेत ते माणसाला चावत आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत आहे, वेगवेगळ्या आजाराची लागण निर्माण होत आहे आणि म्हणूनच तिथे मानवी माणसाला काय आहे, धोका आहे. जे पिण्याचं पाणी आहे ते खराब होत आहे, अन्न दूषित होत आहे आणि सर्वच गोष्टीमध्ये बाधा निर्माण होत आहे आणि म्हणून धोका निर्माण झाला आहे व पर्यावरणाचा ऱ्हास. मग अशा प्रकारे जे इन्व्हायरमेंटल आहे ते कसं झालं आहे, परिपूर्णपणे खराब झालेला आहे आणि अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ऱ्हास होणे म्हणजे काय, ऱ्हास होणे म्हणजे ते जो इन्व्हायरमेंटल आहे, जो पर्यावरण आहे ते खराब होणे आहे व आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहे. जसं मी मगाशीच सांगितलं की त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला देखील धोका निर्माण होत आहे आणि आपल्या आरोग्यावर गंभीर समस्या निर्माण होत आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात, वेगवेगळे डिसीजेस होऊ शकतात आणि त्याच्यामुळे जे पाणी आणि जमीन या दोन्ही गोष्टीमुळे काय होत आहे की मानवी अधिवासाला देखील धोका निर्माण झाला आहे. अशा ज्या ठिकाणी बघा परिस्थितीमध्ये काही लोक बाजूला राहत असतात, मग अशा प्रकारे की मानवी अधिवासाला हा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे आणि माणसाला देखील ह्या गंभीर प्रकारच्या समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत, हे देखील आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे बघा आपण जे पाहत आहोत, आपण अनेक वस्तू व पदार्थाचा वापर करतो व त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. आपण काय करतो आहोत की आपण अनेक वस्तू व पदार्थाचा वापर करतो. सो दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक पदार्थ घेतो, आपण अनेक वस्तू घेतो, मग TV घेतो, फोन घेतो, लॅपटॉप घेतो, मोबाईल घेतो, या सर्व वस्तूंचा आपण वापर करतो असतो व या पदार्थाचा वापर करतो व त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. साहजिकच त्याचे स्वरूप कसे आहे, वेगवेगळे आहे. जसं मी आत्ता सांगितलं, काही पदार्थ टाकाऊ तर काही पुनर्वापर करण्यायोग्य असतात. जे काही पदार्थ आहेत ते टाकाऊ आहेत की जे आपण एकदा वापरले ते परत वापरता येत नाही, परंतु काही जे पदार्थ आहेत ते आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो. ज्या अर्थी समजा आपण पाहू शकतो की जेव्हा एखादी जी बॅटरीचं सेल आहे तो एकदा जो सेल संपला की आपण त्याचा वापर करू शकत नाही आहे. पण एखादी पाण्याची बॉटल आहे ती मोठी आहे, मग तिचा कापून आपण त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये पुन्हा आपण झाड लावू शकतो, म्हणजे त्याचा आपण वापर करू शकतो. मग काही गोष्टी आहेत त्याचा आपण पुनर्वापर देखील करायला शिकत असतो. बघा आता याप्रमाणे त्यांनी घन कचऱ्याचे वर्गीकरण कसे आहे हे देखील आता आपण पाहिले आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की
घन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते की म्हणजे कचरा जो आहे त्याचे कचऱ्याचे प्रकार पडले जातात. जसं सांगितलं तुम्हाला, जो कचऱ्याचे प्रकार कोणकोणते आहेत. जो घरगुती कचरा आहे, जो धोकादायक कचरा आहे, जो जैवैद्यिक कचरा आहे, त्याचप्रमाणे जो औद्योगिक कचरा आहे. मग त्याच पण बघा इथे त्यांनी देखील दिलेलं आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणामध्ये बघा आपण पाहत आहोत, बघा जो घरगुती कचरा आहे. बघा आता जो घरगुती कचरा आहे त्याच्यामध्ये काय काय आहे. जो कागद आहे, प्लास्टिक आहे, कागद आहे, पिशवी आहे, पत्रा आहे, काच आणि भाज्याचे देठ, स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न, हा सर्व कचरा इथे आपल्याला बघा. वाया गेलेले अन्न जे वेस्टेज झाले आहे, जे खराब अन्न झालं आहे, ते देखील आपल्याला या कचऱ्यामध्ये दिसत आहे. तशा प्रकारे बघा तिथे ते कागद, प्लास्टिक, कागद, पिशवी, पत्रा, काच, भाज्याचे देठ, हे सगळं कचरा दिसत आहे. तर दुसरा आहे ते औद्योगिक कचरा आहे. मग रंग, राख, गाळ, रसायने, धातू, जसं मी तुम्हाला सांगितलं की राख आहे, रसायने आहेत, काच आहे, राख आहे, रंग आहे, गाळ आहे, हे सर्व कसे आहे, धातू आहे. हे सगळे औद्योगिक कचऱ्याचे प्रकार आहेत, म्हणजे उदाहरणं आहेत. ती देखील मी तुम्हाला मुलांना सांगितलेली होती. आता धोकादायक कचरा कोणता आहे. रसायने आहेत, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके, रोगप्रसारक पदार्थ, ही देखील सगळी कशी आहे, धोकादायक कचऱ्यामध्ये मोडली जातात. हे देखील मी याचे उदाहरण तुम्हाला सांगेल की अशा प्रकारचे केमिकल आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये समजा मच्छर मारायचा आहे, त्यातून मुंग्या मारण्यासाठी, कॉकरोच मारण्यासाठी, मग अशा प्रकारचे जे स्प्रे मिळतात, मग हे कसे आहे, धोकादायक कचऱ्यामध्ये देखील आपल्याला समजून येतात. तर आपण 3 प्रकारचे पाहिले मुलांना. बघा आता जे चौथा आहे, शेतातील व बागेतील कचरा आहे. म्हणजे चौथा शेतातील म्हणजे औद्योगिक कचरा आहे, म्हणजे आपण पाहू शकतो झाडांची पाने, फुले, फळे, कडबा, कीटकनाशके, रसायने, खते व जनावरांचे मलमूत्र सर्व इत्यादी. तर हे सर्व देखील खते पाहिली आहेत. हे सर्व कशी आहेत, झाडांची जी पाने आहेत, फुले आहेत, फळे आहेत, जे कीटकनाशके, रसायने आहेत, ही सर्व देखील कशी आहेत, जनावरांचे मलमूत्र इत्यादी, ही सर्व देखील या प्रकारामध्ये मोडली जातात. हे चौथा प्रकार आपण पाहिला आहे. 5वा आहे इलेक्ट्रॉनिक कचरा आहे. मग आता इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे काय की खराब झालेले पंखे, मोबाईल, संगणक व याचे भाग. आपल्याकडे खूप सारे जे इलेक्ट्रॉनिक लॅपटॉप आहे, आपण म्हणू शकतो PC आहे, मोबाईल आहे, हे सर्व कसं आहे, कचरा इलेक्ट्रॉनिक आहे. जैवैद्यकीय कचरा कोणता आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं. बँडेज आहेत, सुया आहेत, कात्रणं आहेत, कापूस आहेत. त्याच्यामध्ये देखील बघा दवाखाने, हॉस्पिटल, रक्तपेढ्या मधून टाकलेले बँडेज, ड्रेसिंग, सुया, रक्त, अवयवाचे. तशा प्रकारे जे घन कचरा आहे त्याचे वर्गीकरण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सापडत आहे. तर 6वा फायदा जैवैद्यकीय जो कचरा आहे त्याच्यामध्ये आपण हे सर्व जे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता जो आपला पुढचा जो प्रकार आहे शहरी आणि नागरी कचरा. शहरी आणि नागरी कचऱ्यामध्ये काय आहे, घरगुती, औद्योगिक, व्यापारी, दुकाने, भाजी मार्केट, मटर मार्केट इत्यादीमधील कॅरी बॅग, काच, धातू, धागे, रबर, डबे, हे सर्व पदार्थ आपण वापरत असतो की नाही. घरगुतीमध्ये काय वापरतो आपण, औद्योगिक जे व्यापारी, जे औद्योगिक आहे, जे इंडस्ट्रीयल आहे, जे बिझनेसवाले आहे, जे दुकानवाले आहेत, भाजी मार्केट आहे, मटर मार्केट इत्यादीमधील कॅरी बॅगा, जे आपण काही सामान घेतलं आपण कॅरी बॅगमध्ये आणतो, काच आहे, धातू आहेत, धागे, रबर, हे सगळे शहरी आणि नागरी या दोन्ही प्रकारामध्ये हे मोडले जातात. हे देखील आपण पाहिलेले आहे, बरोबर मुलांना. तशा प्रकारे आपलं 8वा आहे आण्विक कचरा आहे. बघा आण्विक कचऱ्यामध्ये काय आहे, अणुवेदित कचऱ्यामध्ये युरेनियमच्या खाणी आणि किरणोत्सारी पदार्थ हे प्रकार याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. 9वा आहे खनिज कचरा. आता खनिज कचरा म्हणजे ज्याच्यामध्ये खनिज आढळतात, खाणीतून निघालेले शिसे, आर्सेनिक, कॅडमियम असे जड धातूचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बघा हे सर्व प्रकार आढळून येतात. आता जो बघा आपण प्रकार पाहिलं की जे घन कचऱ्याचे जे वर्गीकरण हे कोणकोणते आहे ते आपण 9 प्रकारामध्ये इथे आपण बघितलेले आहेत. आता नाही तुम्हाला म्हणून समजले आहेत आणि तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय चित्राच्या माध्यमातूनही तुम्हाला समजून घेतलेलं आहे मला खात्री आहे. आता जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे विघटनशील कचरा आहे, त्या पाठ आपण आता पाहणार आहोत.